एका जनार्दनी अर्थ उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांदड गोड पांडुरंगा करू प्रसवा पांडुरंगा करू प्रसवा पांडुरंगा करू प्रसवा सरे चरण सरे चरण संगादे सरे चरण संगादे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रतिवर्षी सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्री क्षेत्र गुरव पिंपरी 29 वर्षापासून अखंडपणे हा नामयज्ञ तुम्ही जोपासला. तुम्हा सर्व ग्रामस्थांना, सप्ताह कमिटीला, मंदिर कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. बोलू नका बाळाहो. कारण इथं त्यांची गरज आहे. असो लांब बसले ते पण ऐकते ते काही कवेना असू द्या. ते म्हणत असतात युट्यूबवर महाराज दिसना गेलाय नेमकं बघावं म्हणून पाहत असतील. असो द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत का. धर्म कार्य सुरू करणं सोपं आहे परंतु अखंडपणे चालू ठेवणं खूप कठीण गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने हे धर्माचं कार्य या ठिकाणी जोपासलं. पाहिल्यानंतर आनंद वाटला. बसण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. शांतता पाळण्याची म्हणजे शिस्तही व्यवस्थित आहे. आणि सगळे टाळकरी गुणीजन मंडळी सगळे अगदी व्यवस्थित आहे. जो पाहिजे तो विषय कधी मांडता येतो सगळ्या बाबतीत जर व्यवस्थित असतील तर. म्हणून चाललेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29वे मौजे श्री क्षेत्र गुरव पिंपरी आणि माझ्या वाट्याला आलेली 4थ्या क्रमांकाची सेवा निवडलेला अभंग शांती ब्रह्म शांती सागर ज्यांना उपमा दिली गेली आहे. शांतीचे तुम्हा आम्हा जीवनाच्या ज्यांना अनुभव आहे की शांती कशाला म्हणायचं हे नाथबाबांकडून शिकावं. वैराग्य कशाला म्हणायचं हे जगद्गुरु तुकोबारायांकडून शिकावं. ज्ञान कशाला म्हणायचं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाकडून शिकावं. भक्ती कशाला म्हणायचं नामदेवरायाकडून शिकावं. असे शांतीचे प्रतीक असणारे आमचे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा तुम्हा 2 चरणाच्या मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग कूट प्रकरणातील आहे. बहुधा कीर्तनकार हे अभंग घेत नाहीत का तर याच्यावर बोलायचं म्हणलं की बाबा धोत्र फिटते. आता कसं झालंय सासू सुनाच्या गप्पा मारायच्या
4 विनोदाच्या टवळकीच्या गप्पा मारायच्या दिनकर महाराज, आणि समाजाला हसवायचं आणि समाजाने म्हणायचं वाह क्या बात आहे, काय महाराज आहे. मला असं वाटतं 2 तास इथं आम्ही काय करतो म्हणण्यापेक्षा 22 तास पाठीमागं काय करतो याच्याकडे लक्ष द्या. आणि अशी माणसं इथं बोलवा. इथं गुणीजन मंडळी आहे, सगळी कीर्तनकार मंडळी आहेत, ज्ञाती आहेत, आणि कशी आहेत सगळी अनुभवाने, वयाने आणि ज्ञानाने पिकलेली माणसं आहेत. पिकलेल्या माणसासमोर बोलायचं म्हणलं की खूप कठीण असतं. थोड्याशा हिरवट माणसासमोर बोलता येईल काही, पण पिकलेल्या माणसाला अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलेला माणूस म्हणजे अनुभवाना आलेला माणूस, अनुभव घेऊन पुढे गेलेला माणूस. तशी तुम्ही अनुभवी माणसं आहात, ज्यांच्याकडं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह चालू आहे. आजीनाथ महाराज झांबरे, आणि ज्यांच्या व्यासपीठ पत्त्याखाली चालत असणारा हा नामयज्ञ, असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे नाना महाराज खंडागळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गुणीजन मंडळी सगळी उपस्थित आहे. आमचे कदम महाराज आहे. कुठल्याही स्तराला बसवा त्या माणसाला. माणूस असा असावा, चारी बाजूने परिपक्व असावा. पारायण करायला बसवलं तेवढ्याच उत्तम पारायण करणार. मृदंग वाजायला बसवलं जे पाहिजे ते वाजवणार. बाकी ज्यादा नाही वाजवलं तरी पाहिजे ते वाजवणार. आणि आज तर मी गायनाच्या टाळकरी म्हणूनही त्यांना उभा राहिलेलं पाहिले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्या जण. माणसाने किती येतंय याच्यापेक्षा माणूस जगामध्ये किती मिसळून राहतो याला महत्व आहे. तो किती मोठा याच्यापेक्षा त्याच्याकडे प्रेम किती हे महत्वाचं आहे. साधूचंही जीवन तसंच आहे. माझ्या नाथबाबांकडे फक्त प्रेम होत. क्रोध नावाची वस्तू नाथबाबाला कधी आलीच नाही. निवडलेला अभंग नाथांच्या गाथ्यातील असून भारूड प्रकरणातील, कूट प्रकरणातील अभंग आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर मांडत असताना नाथबाबा सांगतात, संताले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. स्वतः सांगितलं, स्वतः सांगितलं नाथांनी आम्ही कुठून आलो. सांगितलं संत आले वरले दिंडी. दिंडी हा सोहळा घेऊन संत येतानाच आले. या भूतलावावर अवतार घेण्या अगोदरच दिंडी काढली आणि वैकुंठाहून दिंडी भूतलावावर आणली. दिंडी आणत असताना, आता दिंडी हा शब्द पूर्वीचा आहे, तो आजचा नाही. संत वाडमय उदयाला आलं, जन्माला आलं, त्यावेळेस दिंडी हा शब्द पुढे आला आणि संतांनी दिंडी काढली. परंतु संतांनी सांगितलं, दिंडी काढत असताना जी सामुग्री बरोबर घेतली पाहिजे आणि ज्याची आवश्यकता नाही पाहिजे ती जाग्यावर सोडलं पाहिजे. काय जाग्यावर ठेवलं पाहिजे? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे 6 विकार घरीच ठेवायचे आणि मग दिंडीला निघायचं. बाबा ही पद्धत. पण आता दिंडीतच जर चोऱ्या होऊ लागल्या, ते दिंडी का निघतीये? दिंडीला जाऊन काय करायचं, काय करायचं आणि काय केलं पाहिजे हे दिंडीला जाणारालाच माहित नाही. जाऊ द्या, असू द्या, आपल्याला विषयांतर नको करायला. नाथबाबांनी सांगितलं, हे षडविकार आम्ही जाग्यावर ठेवले आणि नंतर दिंडी काढली. परंतु पहिल्या मुक्कामापर्यंत काम नावाचा बोकड आमच्या बरोबर आला. आल्यानंतर आम्ही असं ठरवलं, पहिल्या मुक्कामाला महादेवाच्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम पडला. ज्या ब्रह्मांड नायक प्रभू पंढरीश पांडुरंगाच्या आणि महादेवाच्या कृपेने हा नामयज्ञ चालू आहे, अशा ठिकाणी मुक्काम पडला आणि काम त्रास देऊ लागला. मग त्यांनी ठरवलं, जवळपास कुठं असं एखादा म्हसोबाचं मंदिर आहे का, तिथं जाऊया आणि या कामाला कापूया.
मग त्यांनी पहिल्या मुक्कामाला काम कापला. काम नावाचा बकरा कापला आणि त्याच्या खुऱ्या, तुमच्याकडे खुऱ्याच म्हणतात ना, नख्या, इथं नाथबाबांनी खुरक्या असा वाडमयी शब्द वापरलाय. त्या खुरक्याच्या आम्ही चिपळ्या केल्या. आता महाराजांच्या हातामध्ये चिपळ्या आहेत, दाखवा थोड्याशा. या चिपळ्या केल्या. म्हटलं वाजवा वाजवा, माझ्याकडे नका देऊ, मला येणार नाही वाजवायला. विठ्ठल विठ्ठल या चोपदार बाबांच्या हातामध्ये जे त्या चिपळ्या आहेत ना, या चिपळ्या आम्ही कशाच्या केल्या? खुराच्या केल्या. हाती खुरक्या काखेत मुंडी. मुंडी म्हणजे जो आता विना आहे महाराजांकडे, या विण्याची उपमा दिली गेली त्याला. त्या काम नावाच्या बकऱ्याची मुंडीचा आम्ही विना केला आणि दिंडी पांडुरंगाच्या दर्शनाकरता काढली. संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. द्वितीय चरणामध्ये सांगितलं, पंढरपुरी पडली होड. मुक्काम पंढरपूरला गेला नाथांचा. सकळ संत मांदी आळी आली, परंतु संत मांदी आळी आल्यानंतर त्यांनी गर्दी पाहिली. होड म्हणजे गर्दी. पंढरपूरमध्ये दाटी झाली, गर्दी पडली आणि त्या गर्दीमध्ये नाथबाबांना भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा अभाव दिसला. त्यांनी सांगितलं, बाबा रे, इथं गर्दीची गरज नाही, इथं दर्दी पाहिजे. मग दर्दी पाय लांबून जरी बसला तरी चालेल, गुडघ्याला हात देऊन बसला तरी चालेल, दोन्ही हात टेकवले, दोन्ही पाय लांबवले तरी चालेल, पण दर्दी असावा. का? परमार्थामध्ये नाथांनी जे प्रेम जोपासलं याचं एकमेव कारण आहे बाबा. प्रेम लावलं तरच आपल्या जवळचं लेकरू देखील आपल्यापाशी येत, आणि जर आपण त्याला प्रेम लावलं नाही तर ते आपल्याकडे येत नाही. मग प्रेमाची गरज आहे नाथबाबांना वाटलं, म्हणून प्रत्येकाच्या हातावरून पाठीवरून हात फिरवायचा आणि या कीर्तनाला या, कीर्तनाला या. इथं येणं गरजेचं आहे. इथं आल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक आहे, मिळालेल्या नरदेहाची सार्थकता आहे. का आलोत हे कळल, येऊन काय केलं पाहिजे हे कळल, आणि आता आपण काय करतो हेही कळल. त्याच्याकरता इथं येणं गरजेचं आहे. म्हणून नाथांनी इथं या म्हटले. परंतु पंढरपूरमध्ये ज्यावेळेस गर्दी पाहिली त्यावेळेस नाथाला खंत वाटली आणि नाथांनी सांगितलं, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. आता गर्दी आपल्याला कळाली. इथं वाडमयी शब्द, संत वाडमयी शब्द वापरला, मुटका आणि धांदड. आपल्याला मुटका माहिती आहे, माझ्या माता माऊल्यांना मुटका माहिती आहे का? आता रक्षाबंधन झालं ना, त्या रक्षाबंधनाला तुम्ही भावाला ओवाळायला केलेला मुटका माहिती आहे ना, तो व्यावहारिक मुटका आहे. माझ्या नाथबाबांचा अर्थ मुटक्याचा वेगळा आहे, पुढे सांगेल मी तुम्हाला. तो मुटका वेगळा. आमच्या पुरुष मंडळीलाही मुटका माहिती आहे. तुम्ही विहिरीत पोहले का बाबा कधी? वा. आता जरी नसले पोहले तरी जवानीमध्ये त्यांनी पोहलेले आणि त्यांनी मुटका मारलेला आहे. मला सांगा, मुटका मारण्याची पद्धत कशी बरं बाबा? मांडी घातली पाहिजे, म्हणजे पाय आपल्या पोटाजवळ घेतले पाहिजेत, हात पोटाजवळ घेतले पाहिजेत, पाठीचा कण्यालाही थोडासा बाक राहिला पाहिजे, अशा आकाराचा बाक राहिला पाहिजे, आणि आपलं डोकं, ही दाढी आहे ना, छातीला टेकली पाहिजे, आणि उंचावून मुटका मारला आणि तो मुटका योग्य रीती पाण्यामध्ये पडला, त्यानंतर लाट उडते, आणि लाट उडल्यानंतर वरती बसलेली माणसं म्हणतात याचा मुटका. आता मी बी मुटका मारला होता बरं का बाबा, पण पायच आखडले नाहीत, हातही लांबवले आणि उंचावून मारला. वरची बसलेली म्हणली हार हार हार, सपाकलं म्हणली, गडी सपाकला, लई गडी सपाकलेत बर का.
समजने वालों को इशारा काफी है. प्रपंचामध्ये लई जीव सपाकला देवा, काय सांगावं. आपण सगळे सपकलेली आहेत. फक्त साधला तो मुटका संतांनी साधवला, नाथबाबांनी साधवला, जगद्गुरु तुकोबारायांनी साधवला. हा झाला आपला व्यावहारिक मुटका. माझ्या माता माऊल्यांचा ओवाळायचा आहे तोही व्यावहारिक मुटका, पण माझ्या नाथ बाबाचा मुटका सांगितला ना, तो मुटका वेगळा आहे. त्यांनी सांगितलं सैर सुटलेली ही इंद्रिय सगळी ताब्यामध्ये घ्या आणि अंतकरणामध्ये जो भगवंत आहे त्याला पहा, आणि त्याला पाहिल्यानंतर पंढरपूरमध्ये जाऊन चंद्रभागेत मुटका मारा. आणि ज्या वेळेस खरा मुटका तुमचा, ते षडविकार तुम्ही सैर सुटलेले जे इंद्रिय ताब्यामध्ये घेऊन मारलेला मुटका, या नाव मुटका. हे नाथबाबांचा मुटका आहे. आपण काय करतो, इंद्रियाला ताब्यात घेत नाही, पंढरपूरला निघतो. घरी 2 टाइम खायची सवय असते, हे वाटचालीने 3 टाइम खातो, 4 टाइम खातो, नाही त्या टायमाला जातो बाहेर. का? आपली इंद्रिय ताब्यात नाही. नाथबाबांनी सांगितलं ती सैल सुटलेली इंद्रिय ताब्यामध्ये घ्या, आकुंचन करा आणि नंतर मुटका मारा. तो तुमचा योग्य मुटका, परमार्थातला मुटका साधेल. तो मुटका गरजेचा आहे. तो मुटका पंढरपूरमध्ये नाथबाबाला दिसला नाही, म्हणून सांगितलं नाथबाबांनी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. धांदड माहितीये का? धांदड आपण काल्याच्या प्रसंगामध्ये बाबा धांदड हा शब्द ऐकतो. मस्त होनिया मातली धांदडी आणि करी ओढाओढी मजलागी प्रमाणे, याला धांदडी म्हणायचं. का? म्हाताऱ्याच्या दाढीला झटका देते तिला धांदड म्हणायचं. व्यावहारिक जीवनात पतीची मता अनोसरोनी पतिव्रता, पतीचा शब्द ऐकते, एकही शब्दाच्या पुढे जात नाही, तिला धांदड म्हणता येत नाही. पण नवऱ्यालाच आपलं ऐकायला लावते, तिला नाथबाबा धांदड म्हणतात. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, या गावच्या 25 महिला दरवर्षी पुरुष मंडळी पंढरपूरला जायचे. मग या वर्षी काय झालं, मुख्यमंत्र्यांनी थोडीशी सूट दिली. म्हटले 1,500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीसाठी. मग ह्या म्हणल्या आता आम्हाला काय भ्यायची गरज आहे का? पैसे तुमच्याकडून घ्यावं लागत होते, आता आमच्या खात्यावरले तुम्हाला काढता येत नाही, काढायला आम्हाला जावं लागतंय. मग तुम्हाला विचारायची गरज नाही, या वर्षी तुम्ही घरी राहायचं, आम्ही पंढरपूरला जाणार. मला सांगायचंय धांदड. पंढरपूरला निघाले आणि त्याच्यामध्ये पाटलीन होती, इथली नाही बरं का, पंचायत बोलायची. पाटलीन पंढरपूरला निघाली. मग पाटलीने आपल्या 25 मैत्रिणी गोळा केल्या. चला म्हटले, पाटलाला सांगितलं यावर्षी तुम्ही जायचं नाही. आता लाडकी बहीण झाली. पाटील म्हणला आजपासून तू माझं ऐकत होती, आता मी तुझं ऐकणार, विषय सोडून द्या. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाली म्हटले, ठीक आहे म्हटले. पंढरपूरला यात्रा निघाली. यांची असणारी तीर्थयात्रा चालत पावलं पावला निघाली. एका मुक्कामाच्या जवळ गेले आणि एका वृक्षाखाली दुपारीचा आराम केला. पाटलिनीच्या पाठीला झाडाखालची माती उठली, गांधडी आल्या, पाटलिनीची पाठ खाजवू लागली. पाटलीन सैरावैरा झाली, म्हणजे बेचैन झाली, काय करावं काय नाही. तोपर्यंत पंढरपूरमध्ये आगमन झालं. पाटलिनीला वाटलं चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या पाठीची खाज कमी होईल. सगळ्यांनी आंघोळ्या केल्या आणि दर्शन रांगेला लागले. दर्शनाची रांग खूप लांब होती, म्हणून पाटलींनी शॉर्टकट घेतला. म्हटले आता आपण काय करू, मुखदर्शन घेऊ. मुखदर्शन घ्यायला गेले बाबा. आणि गेल्यानंतर आपण ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेस गरुड खांब आहे, आणि गरुड खांबाला आपली भेट देण्याची दिनकर महाराज कशी परिस्थिती अवस्था आहे किंवा आपली पद्धत कशी आहे, कडकडून मिठी घालायची, शेम लोन मागायचे आणि त्या गरुड खांबापाशी आपली सुख दुःख सांगायचे आणि नंतर पांडुरंगाकडे पाहायचं, कान धरायचे, 2 उड्या मारायच्या आणि भगवंताचं दर्शन घेऊन परत यायचं. ही पद्धत आहे. परंतु सगळ्यांनी असणारे
गरुड खांबाला कडकडून मिठी मारलेली पाहिली, पण पाटलिनीच्या लक्षात आलं गरुड खांब खरबुड आहे. आणि आता जीवनामध्ये योग आलाय, संधी कामा घालवता कामा नये. पाटलिनीने असं ठरवलं, आता असं दर्शन बंद करायचं, आता असं दर्शन सुरू करायचं. पाठ खाजून घेतली, पाटलिनीला आराम वाटलं. पाठीमागच्या 24 सेकंद पाटलिनी होत्या ना, त्यांना पाटलिनीने तसं का केलं याचं काही माहित नव्हतं, पण यांनीही तशाच पद्धतीने दर्शन घेतलं. पाठीमागून आमच्या चष्म्यावाले बाबासारखे महाराज येत होते. ती म्हटले आता का अशी का पद्धत निघली म्हणजे गरुड खांबाच्या दर्शनाची. उलट तपासणी केली, पाटलिनीपर्यंत तपासणी केली. पाटलिनीपर्यंत तपासणी केल्यानंतर पाटलिनीने सांगितलं 2 दिवसापासून पाठ खांजवण्यामुळे मी बेचैन झालेली होती. गरुड खांब खरबोडीत वाटला, पाठ खाजवून घेतली, बाकी काही कारण नाही. मागच्या म्हणल्यात तिने केलं म्हणून आम्ही केलं, आपलंही तसंच चाललंय. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. हे जीवन धांदडी आहे. जिथं जे करायला पाहिजे ते केलं नाही, आणि जे नको करायला होतं ते केलं, या नाव धांदडी जीवन. अशी धांदडी जीवन नाथबाबांच्या नजरेला पडल्यानंतर नाथबाबांनी सांगितलं, मुटका विसरली लोक आणि धांदडी जीवन लोकाला आवडू लागले. आज काय झालंय, तीच परिस्थिती आहे. आपण भक्ती करतो, फक्त जग करतो, मन करतो. आपण दिंडी काढतो, शेजारच्या गावाने काढली मन काढतो. आमच्याकडे आहे बरं का तसं, आहे का? वा, म्हणजे आमचेच मावस भाऊ आहेत म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण दिंडी काढली, शेजाऱ्याच्या गावाने काढली म्हणून काढली, अशी पद्धत आहे. जुनी पहिली एक कविता आहे किंवा एक पाठ होता. तुम्ही लहान असताना, आम्ही लहान असताना होता. सश्याच्या पाठीवर आभाळ पडलं होतं का? पण जंगलाचा राजा पळाला. जंगलाचा राजा वाघ सिंह पळू लागले, पण वाघ थोडा पाठीमागे पळाला आणि जंगलाचा राजा सिंह होता ना, तो सिंह पळायच्या अगोदर सिंहाने विचारलं. कोणाला विचारलं? जीवनामध्ये कोणाला विचारावं हे कळावं बरं का महाराज. जीवनाचा मार्ग मी उद्धार पावेल हा मार्ग किंवा याचा सल्लाही योग्य माणसाला विचारावा. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संतांना विचारा म्हणून सांगितले, पण सिंहाने विचारलं कोणाला? गाढवाला. गाढव पळत होत. गाढवाला विचारलं, ए गाढवा, लय गाढव आहेत बर का. हात जोडून सांगतो, गाढवाला विचारू नका. काय सांगतील, कसं सांगतील आणि कधी सांगतील याचा भरवसाच नाही. लय गाढव आहेत. फक्त ती 4 पायाची होती, आता 2 पायाची निघाली. गाढवाला विचारलं जंगलाच्या राजाने. ती म्हणले, राजे साहेब झोपीत आहेत का काय? पळा, आबाळ पडले. जगायचं असलं तर पळा, मरायचं असलं तर थांबा. राजा म्हणला, मरून कसं चालत? अरे म्हणले, मग जागा दे घेते. म्हणले, माझ्या महागच पळा. पुन्हा चुकला. एक तर विचारावं कुणाला? शहाण्याला. विचारलं कुणाला? गाढवाला. पळाला माग कुणाच्या? गाढवाच्या. बरं, गाढवाचं पळणं तुम्हाला सगळ्याला माहिती. 5-10 पावलं माता मावल्यावर चांगलं पळतं, उगच दोन्ही लाता माग असं करत. रक्ता बुंबळ सिंह झाला, कासावीस झाला. हे थांबागडे म्हणला, गाढव मला मारल्याशिवाय राहतच नाही. बरीच गाढव आहेत. मला सांगायचंय, बरीच गाढव जिथं नाही तिथं लाता घालतात. म्हणजे घालतात, जिथं नाही तिथं जाऊन ओरडतात. पळता पळता पुढं ओरडायचं, मागं लाता घालायचं. रक्ता बंबळ सिंहाचं नाक झालं. यात्रा थांबवली.
उलट तपासणी केली, सश्याच्या पाठीवर आबाळ पडले. ससा सांगत होता आबाळ प्रत्यक्षात पडलेलंच नव्हतं, आपलंही जीवन तसंच आहे. नाथ बाबांच्या मते आपलं जीवन तसंच आहे, धांदडी जीवन आहे. कोणाला विचारावं, कोणाच्या मागं चालावं, काय करावं, कधी करावं आणि कशा पद्धतीने जीवन जगावं याचा सल्लाच योग्य माणसाला आपण विचारित नाही. इथं नाथ बाबांनी सांगितलं, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. पुन्हा तृतीय चरणामध्ये सांगितलं, आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी. वैष्णवांची मांदी आळी जमली, संतांची बैठक जमली आणि त्या बैठकीमध्ये अपवित्र वस्तू पुढे आली, अपवित्र वस्तू शरणांगत आली आणि त्या अपवित्र वस्तूने मी जीवनभर चांगलं काम केलं, आयुष्यभर संतांची स्तुती केली नाही, संतांची निंदा केली, परमार्थ केला नाही, नको खायला पाहिजे होतं ते खाल्लं, नाही करायला पाहिजे होतं ते केलं, आयुष्य बर्बाद झालं. आता शेवटी मेल्यानंतर मी तुमच्या संत मांदी आळीमध्ये आलोय, माझं कल्याण करा, माझा उद्धार करा. तरीही संतांनी कृपा केली. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी. आता तुम्ही म्हणाल डुक्कर मेलं हे काय प्रकार आहे? हे चमड कशाच आहे मृदंगाला? जनावराच्या पशूंच्या वादीचे, जिवंतपणाचं नाही, मेल्यानंतरच काढलं जात. दुर्गंधी युक्त असणार चमड संतांच्या सहवासामध्ये आलं आणि संतांच्या मांदी आळीमध्ये आलं. आल्यानंतर आमचे पक्वाजे मृदंगवादक बळीराम महाराज उत्तम मृदंगवादक आहे, जे पाहिजे ते वाजवतात. मला तर वाटतं परमार्थाला पोषक कुठलीही गोष्ट असावी. तुम्हाला लय धरपाड 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 धा तिरीकडे तक तिरीकडे तक ता तिथे कधी कधी धा ते धा हे वाजवायचे, तुम्ही कुठंतरी काय करा, सोलो वादनामध्ये भाग घ्या. पण इथं जे पाहिजे ते द्या, जे पाहिजे ते वाजवणारा मुलगा सुंदर. आता त्यांच्या समोर मृदंग आहे. मला माहिती बळीरामबा सकाळी स्नान झाल्यानंतर पावडर लावतात आणि संध्याकाळी कार्यक्रमाला हरिपटाला येताना फेरेंड लावली आणि पावडर लावली. तसं आहे का? मृदंगवाला पावडर लावतो का नाही लावतो ही माहित नाही, परंतु हे अपवित्र संत मांदी आळीमध्ये आलं आणि त्याला बसल्याबरोबर 2-2 मिनिटाला पावडर येतात. दिसायला कसं आहे ते काळच आहे हो, पण लय नाटायचा नाद त्याला. ते म्हणते अगोदर मला पावडर पाहिजे. बरं, आज अंगरका संकष्ट चतुर्थी आहे. माझ्या माता माऊल्यांनी आताच उपवास सोडला, फराळ केली. ते म्हणते मला फराळीची गरज नाही, येताना पावशेर कणिक घेऊन ये. किती मिजाजदारी आहे त्याची. का? मेले डुक्कर बांधिले खांदी. फक्त संतांच्या मांदी आळीमध्ये ते आलं, अपवित्र चमड संतांच्या सहवासामध्ये आलं आणि त्याला जागा संतांच्या खांद्यावर मिळाली. हा मृदंग पहिला खांद्यावर घेण्याची पद्धत आहे का नाही बाबा? आता निघाले ते पाठीमागच्या बॅगा. शंकर बापू आपेगावकर मुंबईला किशोरजी व्यास यांच्या गाण्याकरता साथीला चाललेले होते. रेल्वेमधून उतरल्याबरोबर स्वतःचा मृदंग स्वतः खांद्यावर घेतला. याला म्हणायचं बांधिले खांदी. मेले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. आणि हे सगळं चाललेलं आहे ना, या 3 चरणाचा सारांश सांगत असताना नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांदड गोड. विठ्ठल 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 अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुमच्या आमच्या समोर मांडत असताना नाथबाबा सांगतात, संताले वरले दिंडी,
संत हा अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे आणि प्रतिपाद्य विषय मांडत असताना संताच्या पाठीमाग 3 प्रश्न उत्पन्न होतात. संत कुठून आले, संत का आले आणि संतांनी येऊन काय केलं. संत कुठून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे. संताचे मार्ग आदराने भरले जग, साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, आदराने भरले जग. टाळ्या वाजवा महाराज. सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलं महाराजांनी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही कुठून आलोत, वैकुंठाहून आलोत. का आलोत पुढं सांगितलं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उचिष्टांचा भार शेष उरला तो सेवू. स्पष्टपणे अशी माणसं साथीला असावी. गर्दा नाही, गोंधळ नाही, काही नाही. नाहीतर लय पिक्चर फिल्माच्या चालीत आता नाना महाराज डायरेक्ट जोग महाराजाच्या संस्थेमध्ये जे अध्यक्ष आहेत संदीपान बाबा, त्यांनी सांगितलं पिक्चरच्या फिल्माच्या चाली म्हणू नका, मृदंगवाल्याने जास्त वेळ वाजवू नका, सरगम चालीमध्ये म्हणू नका. हे बंधनं घातलेत पण कोणी ऐकत नाही. आज असल्या चालीवाल्यांनाच जास्त कार्यक्रम आहेत. सगळ्या पिक्चर फिल्माच्याच चाली. तेच पुढं आलं. महाराजांनी चालही व्यवस्थित लावली. आम्ही वैकुंठवासी म्हणजे वैकुंठाहून आलो. का आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. हे जग आडमार्गाने चाललेलं आहे. खरा व्यवहार विसरलं. काय व्यवहार विसरलो आपण. व्यवहार 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 म्हणजे काय. आपण व्यवहार कशाला म्हणायचं. समजा मी नाना महाराजाकडून किंवा आमच्या बळीराम महाराजाकडून 20,000 रुपये उसने घेतले. उसन व्यारीचा व्यवहार. उसने घेतलेले पैसे आपल्या जवळ उपलब्ध झाल्यानंतर न मागता देणं याला उत्तम व्यवहार म्हणतात. आणि 4 वेळा फोन करून 5व्या वेळेस फोन नाही उचलला की समजायचं हा गैरव्यवहारी आहे, व्यवहाराच्या लायक नाही. आपलंही तसंच झालं. आपल्याला जे हे भांड दिलंय ना, याचा देण्यामागचा उद्देशही भगवंताचा वेगळाच आहे आणि देतानाही उसण्या स्वरूपाने दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण बहुरोग.
ग तू माझं भजन करशील या उद्देशाने देवाने आपल्याला जन्म घातला, तोही व्यवहार विसरलो. देवे दिला देह देव भजन दिला दे भजन गोमटा देव दिला दे भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देव दिला दे भजन देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला दिला उद्देशाने ज्या त्या उद्देशाने आपण वापरत नाही. उसनवारीचा व्यवहार आपण विसरलो. दिलेली वस्तू आणलेली वस्तू आपण वेळेवर परत केली पाहिजे हे आपल्याला कळालं नाही, म्हणून आपण प्रपंचामध्ये दुःखी राहतो. आणि हे तत्व संतांना कळालं, म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी ठरवलं आता 42 वर्ष झाले आपल्याला दिलेला हा देह हा त्याचा आहे, त्याला परत केला पाहिजे. ऐन जवानीमध्ये परत केला. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी परत केला. आपण 80 झालं तरी सलाईन घेतो, किडन्या बाद झाल्या तरी त्याला पुन्हा बदलण्याची तयारी ठेवतो, पण परत देत नाही. ही खंत आहे. हे कोणाचं आहे आणि कोणाकडून आणलंय? देह हा उसना आणि लापाचा आचा, उसना आणि लापाचा उदन पाजा उदन पाजाला देह हा उसना आणि लापाचांचा, देह हा उसना आणि लापाचांचा, ज्याची त्याला देणे लागे, शके ज्याची त्याला देणे लागे. देह हा उसना नेला बाबा देह वचना नेला बाबा. हा देह आपण पंचतत्वाकडून उसना आणलाय. आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश या पंचमहाभूताकडून हा उसना आणलाय. मग मला सांगा, उसने आणलेली वस्तू ज्याची त्याला देताना कानकुसरही करावं का? मग का रडतो बरं आपण? लई चांगला होता, लई चांगली होती, मी जेवल्याशिवाय जेवत नव्हती, मी माग पुढे गेल्यानंतर माग काय काय खात होती हे सांगायची गरज नाही. तरीही माणूस रडतो. का रडतो? याचं एकमेव कारण की आपण उसनवारीची रीत विसरलो, व्यवहार विसरलो. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आणि जगद्गुरु तुकोबाराया, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया, अखिल सकळ संत ते तत्व विसरले नाही. का? त्याच्या कृपेने आपल्याला इथं पाठवलंय. मग त्याच्या विरेत दुसरं काहीच करणे नाही.
संसार त्यांना करता येत नव्हता का? तुम्ही आम्ही जो संसार करतो ना, संतांचा आपल्यापेक्षा खूप संसार चांगला आहे. लई संतांनी 8 तासांनी संसार केला. मोठे मोठे साधू संत त्याने कायच केले. मोठे साधू संत त्याने कायच केले. पंच असताना मन नाही मोवेले. पंच असताना मन नाही मोवेले. सावध होई बापा, प्रपंच गुंतून बरे बुडताच्या बाबा. होई बाबा, करायला गेला बाबा. वाह, छान महाराज. सावध होई बापा, काळ काळ लागला से मापा. जलमलेले बाळाच्या पाठीमाग देखील काळ पावलाने येतो. हे तत्व आपण विसरलो आणि काळाला चकल्या मारू लागलो. माई बापा हो, एक दिवस सगळ्याला काळाच्या असणाऱ्या दाढेमध्ये जायचे, काळाच्या तावडीमध्ये आपण सापडणार आहेत. ही खंत साधू संतांना वाटली, म्हणून साधू संत ते तत्व विसरले नाही आणि तुम्ही आम्ही विसरलो. संतांनीही संसार केला. मला सांगा, आपण 80, 85, 90 वर्षापर्यंत संसार करतो. जो अनुभव आपल्याला सांगता येत नाही, वयाच्या 16व्या वर्षा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी संसाराचा अनुभव सांगितला. संसार केलता का त्यांनी? नाही. परंतु त्यांनी समजलेला संसार वेगळा आणि तुम्ही आम्ही समजतो तो संसार वेगळा. जन्म आणि मरेपर्यंतचा प्रवास या नाव ते संसार समजतात. आणि तुम्ही आम्ही इस्टेट, मुलं बाळ, जे आपलं काहीच नाही हे सगळं माहिती. ऐसे जाणत जाणता आपण जाणते आहोत. आपल्याला माहिती आपल्याला याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. येताना आपण कसं आलो होतो? येताना उघडच आलतो आणि जाताना लय मोठा शालू जरी घालून गेले तरी कुठं जायचंय? बरोबर काही नेता येत नाही. देई काळाचे धन कुबीर येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे आहे, धन कुबेराचं आहे. महाराजांनी सांगितलं तिथं आपलं काही नाही. आणि हे आपल्याला कळतंय, ही खंतय. कळत असतानाही आपण प्रपंच करतो आणि दण थापटून करतो. प्रपंच पूर्णत्वास कोणाचाच गेला नाही, नवे नवे जाणारही नाही. सकळ संतांनी सांगितलंय. किती आले किती गेले यादीच सांगितली माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. किती वेळा जन्माया. किती वेळा जन्माया. किती व्हावे
किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे रे फजित, किंवा नित्य व्हावे रे फजित, मनवून जीव भ्याला शरण गेला विठूशी. आता खरं सांगा, आपण शरण गेलो नाही. आपण भेलोच नाहीत म्हणायला हरकत नाही. हा, जे भेले ते गेले. हा. ज्यांना कळालं मनोनी जीव भ्याला आणि ते शरण गेले. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया, तुकोबराया आदी सकळ संत शरण गेले. तुम्ही आम्ही भेलो नाही म्हणून आपण शरण जात नाही, आणि शरण जात नाही म्हणून आपलं मरण चुकत नाही. असो, संसार मला सांगायचा आहे, आणि संसारामधलं उदाहरण सांगत असताना महाराजांनी यादी दिली. आजा मेला ही प्रमाण तिथे, पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या देखत आपले किती गेलेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. या प्रमाणावर एका विद्वानाने आरोप घेतला. म्हणले तुकाराम महाराजाला गणितच कळत नाही. आजा कुठं आधी मरत असतो का? म्हणजे पंजा आधी मरण ना. पर त्याचंही खरं, त्याच्या दृष्टीनेही खरंय. पंजा वयस्कर असतो, पंजाचा अगोदर मरायला पाहिजे होता. पण तू बाप आहेच, तुझ्या आधी लेकही जाऊ शकतो ना. ज्या वेळेस तुकोबरांनी ह्या अभंगाची रचना केली त्यावेळेस आजोबा मेलेला होता, पंजा तसंच होतं म्हातारा. उतंडवाद वितंडवाद का करावं? ज्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत, नाना महाराज त्याच्याविषयी तर्क करूच नाही. संतांची बुद्धी एवढी तीक्ष्ण आहे, त्याच्या बुद्धीचा विचार आपल्याला लागू शकत नाही. एक विद्वान उठला आणि म्हणला जगद्गुरु तुकोबराला गणित येतच नाही. इथं आजाम्यांचा पंजा मेला म्हटले, आणि 1+1=2 म्हणायची, ती एकच म्हटली. परंतु माझ्या साधू संतांची त्यांनी व्याख्या सांगितली. अरे तू जर समजतोच, आर्किमिडीस नावाच्या गणित तज्ञाचं तत्व सांगतोच, 1+1=2. हे गणिताचं तत्व आर्किमिडीस नावाच्या एका शास्त्रज्ञाने काढलंय. त्याचं म्हणणं आहे 1+1=2. पण माझे जगद्गुरु तुकोबराय सांगते तेही खोटं नाही ना. 1+1=1 म्हणतात. ते अधिक काढूच लावूच नका म्हणतात. 1 आणि 1 एकच. हे तुम्हाला समजून देतो. विठ्ठला विठ्ठला या विश्वावरती मानव देहाला आलेल्या जीवापैकी ज्याची गणना केली त्या जीवामध्ये 3 प्रकार पडतात. एक पुल्लिंग, दुसरं स्त्रीलिंग, आणि तिसरं तुम्हाला माहित आहे षंडतील, आर्धी जाते. त्याचा उल्लेख करायचा. मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं जे तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये अंतरी कोण नांदतो? पांडुरंग परमात्मा नांदतो. तो आत्मतत्व चिंतन रूपाने तुमच्या अंतरी नटलेला आहे. आत्मतत्वाने तुमच्या अंतरी नटला आहे. मग तुमच्या अंतरी असणारा आत्मा आणि माझ्या माता माऊलीच्या अंतरी असणारा आत्माचे का आत्मी? आत्माचे. आणि हे तत्व माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. तू आणि ती मिळून एकच आहे. सर्वभूती आहे एक वासुदेव. सर्वभूती आहे एक वासुदेव. सर्वभूती आहे सर्वभूती आहे एक वासुदेव. जय हो.
सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि पुसोनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका. हे तत्व ज्याला कळतं त्याच्या दृष्टीने हे जगत एकच आहे. मग तिथं हजारो जरी माणसं गोळा केली, इकडं 500 उभा केली, इकडं 500 उभा केली, आणि त्यांचं गणित सांगायला आहे ते मिळून 500 अधिक 500 बरोबर 1000. परंतु खऱ्या तत्वज्ञानाने ज्या दृष्टीने तुकोबाराने तुमामाकडे पाहिलं त्यांच्या दृष्टीने सगळं एकच आहे. एकच वासुदेव सर्वांतरी नटलेला आहे. हे तत्व जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं आणि हेच तत्व नाथांच्या लक्षात आलं. म्हणून नाथांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आपल्याला संत कुठून आले हे माहीत झालं. संत का आले? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून आले. भरकटला जीव ज्याच्या करता दिला त्याच्या करता वापरीना, नाही त्याच्या करता वापरू लागला म्हणून गुडघं चाळ दुखू लागले. बसलेल्या जागेवर बसवणानं उभारलं की बसता येणार, बसलं तर उठता येईना. का? संसाराचा धंदा जन्म बरी केला आणि मुखी नाही आला राम नाम. ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरलाच नाही, मग झिजला. आणि झिजल्यानंतर पुन्हा करी देवा देवा, मरणाच्या वेळी करी तळमळ. पुन्हा तळमळ काय करून उपयोग आहे? दंताजीचे ठाणे उठले नन्ना करीते मान, दात गेलेले असतात राम म्हणता यम उच्चार होऊ लागला. मग भजन कधी केलं पाहिजे? आता भजन या मुली आहेत, इथं तरुण मुलं आहेत, या वयामध्ये भजन असावं इथं त्यांनी पाहिजे. त्यांच्या करताय आम्ही लहान असताना तुम्हासारख्या भजनांच्या हाताला धरून आलो आणि नंतर इथं उभारलो. का? निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी आणि तव झालो प्रसंगे गुणातीत. मग गुणातीत झालो. का? इथं येणं गरजेचं आहे. मला तरुण इथं वर्ग थोडा दिसतोय. तुम्ही तुमचं गाव भाग्यवान आहे, नाही तर तरुणाची लय आवश्यकता आहे. इथं पण येत नाही कारण हा विषयच पटायला तयार नाही. त्यांना जर म्हटलं ना, अरे या परमार्थ काय काय खरं असतं परमार्थाच म्हणजे देव कुठं असतो का? देवच नाही म्हणते. डायरेक्ट शिक्कामोर्तब सांगतात आहे तर मग दाखवता. बरं आपण तरी देव दाखवण्यात योग्यतेच आहोत. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायालाही एका विद्वानाने प्रश्न विचारला होता, तुम्ही देव पाहिला का? ती म्हटले वय 38 वर्ष झालंय आणि तर दिसला नाही. मग म्हटले कधी दिसेल? 2 वर्षांनी तुला भेटायला येतो देवाचा अनुभव घेऊन. आणि देवाच्या भेटी करता जगद्गुरु तुकोबारायांनी अट्टास केला. भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भामचंद्रावर जाऊन तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर स्वानुभव आला की माझा मीच देव आहे. देव पहावया गेलो देवची होऊन ठेलो. मीच देव आहे ही अनुभूती आली आणि नंतर त्या गृहस्थाकडे गेले आणि सांगितलं मला देव भेटला, पण मी जर सांगेल त्या रस्त्याने चलशील तर तुलाही भेटेल. तिनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण त्या मार्गाने जात नाही, नसता वितंडवाद उत्पन्न करतो. बरं तुमचं सोडून द्या, आमचीच पांढरे बगळे करायला लागले ते वितंडवाद. XYZ मी कुणाचं नाव घेत नाही, इथं चॅनल चालू आहे. यांनी जर ठरवलं ना काटा काढायचा एका सेकंदात काढतो. चॅनल सारख्याची दोस्तर फिरली तर आपली काय अवस्था? नको ते टाकणार आणि जे योग्य आहे ते कट मारणार. पण तुम्ही तसे नाही, तुम्ही गुणी आहात. तुम्ही चांगलंच टाकाल आणि तसं पाहिलं तर मी वाईट बोलणारच. मला सांगायचं काय होतं, माणूस जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नको करायला पाहिजे ते आवर्जून करतो. या प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठे, हे सगळ्याला माहिती आहे. पण तरी आपण संसार प्रपंच करतो. संतही संसार प्रपंच करतात. संतांचा संसार करणं आणि तुम्हा आमाचा संसार करणं, सत्ताचं प्रपंच करणं, तुम्हा आमाचं प्रपंच करणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून नाथबाबाला कळालं की आम्ही आलो कशामुळं, येऊन काय केलं, तर हे बुडते जन न देखवे डोळा, येथो कळवळा म्हणून आलो. बरं, येऊन काय केलं पाहिजे? संतांनी दाखवलेल्या मार्गाने त्याच्यावर आलेली धूळ, त्याच्यावर आलेला कचरा बाजूला सारला पाहिजे. झाडू संतांचे म्हणजे आड राहणार चाललेलं जग पुन्हा सद्मार्गावर आणलं पाहिजे. हे करण्यात केलं पाहिजे येऊन. बरं ठीक आहे. बरं ती झालं. आता आपण कुठून आलोत हे माहित झालं, का आलोत हे माहित झालं, येऊन काय केलं पाहिजे किंवा संतांनी काय केलं. धर्माचे पालन, हा हा हा, धर्माचे पालन, धर्माचे पालना, धर्माचे पालना, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन खंडन, हे आम्हा करणे का, हा हा हा, हे आम्हा करणे. करणे पावन खंडना, करणे पावन, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे. आता मी मूळ आता आवाज जाम झालाय माझा विषय खरं गाणं आहे. पण असं आता कसं होतं, याच्या पुढे नाही चालू शकत कोणाचं. कितपर्यंत लोड घ्यायचा. मग अशी बाबांनी चाल म्हणले, ही राग भीमप्लासाची रचना आहे. पनी सागरेचा निचा निध पमा पगमा, पनी सा निध पमा पगमा पमा गरेचा, ही लाईन आहे त्याची. पण आता काय याच्या पुढे काय चाललं. सुंदर त्यांनी चालला या ठिकाणी सादर केली. महाराजाला धन्यवाद देतो. भीमप्लासच होता ना बाबा. सुंदर आहेत सगळीच मंडळी, सुंदर आहेत. मला सांगायचे की धर्माचं पालन केलं, पाखंड खंडन केलं. काय पाखंड खंडन केलं? अंधश्रद्धेवर संतांचा विश्वास अजिबात नव्हता. संतांनी अंधश्रद्धा झिटकाळून टाकली आणि आज फक्त अंधश्रद्धेमध्ये समाज भरकटलाय. मी म्हणतो श्रद्धा असावी बाबा, पण अंधश्रद्धा अजिबात नसावी. श्रद्धेने भगवंताची प्राप्ती होती. आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. मिळालेलं जीवन कृत होऊ शकतं, कृतकृत होऊ शकतं. पण अंधश्रद्धेने काहीच प्राप्त होत नाही. जगाचं सोडून द्या. संत बाळूमामाच्या जीवनामधील एक प्रसंग तुमच्या समोर सांगतो. आप्पाची वाडी गाव आहे आणि तिथं आप्पा शिंगाडे नावाचे बाळूमामाचे भक्त होते. वय 49 वर्ष झालेलं होतं. पोटी संतती नव्हती. निश्चिम बाळूमामाचे भक्त होते. श्रद्धा मला सांगायची, अंधश्रद्धा सांगायची. परंतु भक्ती बाळूमामाचे करत असताना बाळूमामावर अपार श्रद्धा होती. पण पत्नीने काय केलं, एका देवऋषीचा आधार घेतला आणि देवऋषाकडे गेली. आता देवऋषी कोण, देवऋषी कसा असावा, देवऋषी कुणाला म्हणायचं, हे वेळ आपल्याला कमी पडतो. असो, देवऋषाने सांगितलं, तुला करेवा नावाची वस्तू करावी लागेल. करेवा कशाला म्हणायचं, कुणाला माहिती आहे का? गाभण मेंढी आणायची आणि अमावस्याच्या मध्यरात्री शेंदरी हेंदरी दैवताला तिचा बळी द्यायचा. गाभण मेंढी कापल्यानंतर जी विधी केली जाते त्याला करेवा असं म्हणतात. 3 महिन्याची गाभण मेंढी असावी सर्रास. तिच्या पोटामधलं पिलू जिवंत असावं आणि ती मेंढी कापण्याकरता आणावी लागेल. असं कुणाला सांगितलं?
आप्पा शिंगाडींच्या पत्नीला सांगितलं, माझ्या माता मावल्यांचा मायेचा पदर खूप मोठा असतो. अंधश्रद्धेला बळी पडणारी संख्या म्हटलं की माझ्या माता मावल्यांची जास्त असते. एखादा बैरागी जरी दारात आला ना आणि तिने जर सांगितलं का, बाई तू किती नशीबवान आहे, तुझा पोरगा मोठा ऑफिसर होणार आहे, तुझ्या दारात 4 चाकी येणार आहे, तुझा 4 मजली बंगला होणार आहे, तुझं लय कल्याण होणार आहे, 5,000ची साडी देखील तयार असते द्यायला माझी माता मावली लगेच. मालकाच्या मुकाट्याने काही वस्तू आणून द्यायला तयार असते का, भावनेच्या आहारी ताबडतोब जाती माझी माता माऊली. मातेची इच्छा झाली, म्हटली ठीक आहे, पण म्हणले तुझा आप्पा शिंगाडी ऐकणार नाही. ती म्हणली कसं ऐकत नाही बघते की. आता आप्पा शिंगाडी बाळूमामाचा भक्त होता, पण पत्नीची इच्छा होती, पोटी संतती नव्हती, आणि संतती नसल्यानंतर उदासीन संसार होता. उदासीन संसार असणाऱ्या संसारामध्ये त्या माता माऊलीने ठरवलं, आता काही हरकत नाही, मी माझ्या पतीला सांगते. आप्पा शिंगाडीला मनवलं, सांगितलं, तयार केलं. आप्पांनी बाजाराहून जाऊन बाळूमामाच्या परस्पर मेंढीही आणली, आणि आज अमावस्याच्या रात्री त्या मेंढीला कापायचं, बलिदान द्यायचं आणि आपला नवस पूर्ण करायचा. ही दिवस उजडला, त्या रात्री हे कार्य करायचं ठरलं. परंतु प्रत्येक अमावस्याला बाळूमामाच्या तळावरती, मेंढ्याच्या तळावरती हा आप्पा शिंगाडी आरती करता जात होता. त्या दिवशी बाळूमामाने विचार केला, आज आप्पा आरतीला का आला नाही. डोळे मिटले, ध्यानस्थ झाले. त्यावेळेस आप्पाचं घर दिसलं, घरामध्ये देवरशी दिसला, शेंद्री हेंद्री दैवत दिसली, आणि त्याच्या पाठी पुढं बाळूमामा म्हणला, माझ्या लेकराला कापतो की काय रे शिंदळीच्या. बाळूमामाची शिवी होती, एक शिंदळीच्या ही शिवी होती बाळूमामाची. बाळूमामाने ताड करणं उभारले, काठी हातामध्ये घेतली, खांद्यावरती घोंगडी टाकली, ताड 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 आप्पाच्या दारामध्ये गेले. आप्पाच्याही मनात भीती होती, आपण जर आरतीला नाही गेलो तर यद कदाचित बाळूमामा आले तर कसं व्हायचं, ही भीती होती. का बाळूमामावर श्रद्धा होती, पण पत्नीच्या आग्रहास्तव तो तयार झालेला होता. अंतकरणामध्ये धगधग धगधग काळीच करत होतं. एवढ्यामध्ये दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला, आप्पा शिंगाडी दरवाजा उघड. लट 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 कापू लागला. बाळूमामा आले म्हटलं. बाळूमामाचाच आवाज आहे. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर बाळूमामाने आतमध्ये पाहिलं, माझ्या लेकराच्या अंगावरती कुंकू हळदी टाकले, सुरी तयार ठेवली, हेंद्री शेंद्री दैवता पुढे त्याचा बळी देऊ लागलाच. आणि देवराशाला म्हणले, शिंदळीच्या तुला जगायचंय का. खिडकीतनं उडी टाकून पळून गेले. आप्पा शिंगाडीने आणि पत्नीने पाय धरले, मामा माफ करा. संत उदार असतात, दयाळू असतात. अपराध पोटात घेणारेच संत असतात. मला संत तत्व सांगायचे. बाळूमामाने हाताला धरून आप्पाला उठवला. आप्पा धडधड धडधड रडू लागला आणि सांगू लागला, हे पाप मी कुठं फेडणार होतो आप्पा, मोठं पाप माझ्याकडे होऊ लागलं होतं. आप्पा, अरे तुला संतती प्राप्त होत नाही म्हणून एखाद्या लेकराचा जीव घालवतो की काय, एखाद्या माईला एखाद्या लेकरापासून ताटातूट करतो की काय, हे तत्व माझ्यापाशी राहून कधी शिकला. रडू लागला आप्पा शिंगाडी. शरण आला आणि बाळूमामाने आशीर्वाद दिला, ज्या लेकराला कापल्यानंतर तुला संतती होईल असं तुला वाटतं का, कदापि नाही. अशा मूर्ख व्यक्तींचं तू ऐकू लागलास की ज्याला का जन्माला आलो याच कळायला तयार नाही, त्याचं ऐकतो. चल म्हणले, माझा आशीर्वाद तुला, तुला 5 मुलं होतील. एका मुलाची अपेक्षा आहे, 5 मुलं होतील. 5 मुलं आप्पा शिंगाडीला झाली. हे संतांचा आशीर्वाद. या नाव संत. म्हणून माझे नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, संत आले वरले दिंडे, हा संत आले वरले दिंडे, संत आले वरल्या दिंडे, संत आले वरला दिंडे, संत आले वरले दिंडे, संत आले वरले दिंडे, संत
दिंडी संत आले वरल्या दिंडी संत आले वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी हाती खुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होडा पंढरपुरी पडली होडा हाती पोरक्या काक्यत मुंडी हाती पोरक्या काक्यत मुंडी पंढरपुरी पडली होडा पंढरपुरी पडली होडा संताने वरल्या दिंडी संताने वरल्या दिंडी हाती पोरक्या काक्यत मुंडी अगदी मजेत म्हणा डबल चाल लावायची म्हटलं ना शॉर्ट बट पटकन करीत संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी. मी याचा सारांश तुम्हाला सगळा सांगितलाय. संत कसे असतात? संत उदार असतात. संत प्रेम घेऊन येतात. संत प्रेम देतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रेम नाही यांना संत म्हणता येत नाही. एखादा रागीट साधू असू द्या तरी त्याच्या रागवण्यामागेही ते हित असतं तुम्हा जीवाचं. आमच्या परिसरामध्ये वामन भाऊ नावाचे महंत अति कोपिष्ठ होते, रागिष्ठ होते. त्यांना अजिबात सहन होत नव्हतं. एक वेळा तेलंगशीमध्ये कार्यक्रम चालू होता आणि तेलंगशीच्या पाटलाने अडथळा आणला. म्हटले मंडप म्हणले रस्त्याला आडवा दिला. म्हटले ही काय पद्धत आहे का? म्हटले रस्ता सोडून बाजूला मंडप द्यायचा. असं तसं थोडस कार्यक्रमामध्ये बोलला. राग आला कुणाला? वामन भाऊला. आणि वामन भाऊनी सांगितलं त्याला रस्ता मोकळा करा. एवढंच बोलले. 4 वाजता त्याला गावाच्या बाहेर काढावं लागलं. रस्ता मोकळा झाला. अजिबात खोटं नाही, सत्य घटना आहे. संतांचे शब्द हे देव देखील मानतात. देवाला ते मान्य करावे लागतात. आता तुमचं आमचं कुणीच पाळ येत नाही तो विषय सोडून द्या. कारण आपल्या शब्दामध्ये तेवढी ताकदच असते. संतांच्या शब्दामध्ये ताकद असते. नवे नवे त्यांचे शब्द सत्यतेला धरून असतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्यांचे शब्द स्वतः देव पाळतात. आता देव कसे पाळतात मला सांगा. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ही प्रतिज्ञा माझ्या भगवंतानी पूर्ण केली. आज अख्खं विश्व या असणाऱ्या धर्माच्या पताकाखाली आलंय. अमेरिकेसारखा प्रगतशील देश देखील आपल्या तुकोबरायच्या भजनाची गोडी लागली आहे. तुकोबरायचं भजन आज अमेरिकेमध्ये चालतंय. ही माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची तपश्चर्या आहे. त्यांच्या शब्दाची किंमत आहे. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण भगवंताने केली. तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो. आपल्यातल्याही एका पट्ट्याने प्रतिज्ञा केली. काय केली महाराज सांगू? विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल 11 वाजून 8 मिनिटं झाले. ते आपल्याला कार्यक्रम कुठपर्यंत चालवायचा तुम्ही सांगा. 15 मिनिटं पुढे. ठीक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबरायने प्रतिज्ञा केली. 14 चौकड्याचा राजा असणारा रावणाने प्रतिज्ञा केली. रावणाने काय प्रतिज्ञा केली? खारा समुद्र गोड करीन, सोन्याला सुगंध देईल, स्वर्गाला आणि मृत्यू कधीच माझ्या नगरीमध्ये मृत्यू येऊ देणार नाही. ह्या 4 प्रतिज्ञा केल्या. तुम्हाला सर्वांना माहिती 4तली एकही खरी झाली नाही. एकही पूर्णत्वास गेली नाही. का? तर त्या भगवंताच्या
तत्वाला धरून प्रतिज्ञा नव्हत्या. तुम्ही आम्ही प्रतिज्ञा केली, एका सदग्रस्ताने प्रतिज्ञा केली. आजची सप्ताहामधली पंगत कोणाची होती?